आपले दाढी मनोजराव आहेत ना, मनोजराव. त्यांना नोकरी नाहीये ना. मी त्यांच्यासाठी नोकरी पाहिली आंध्रला, आंध्र प्रदेशला. त्यांना नोकरी मिळाली सुद्धा ती. जय हो. आंध्र प्रदेश मध्ये? हो. अहो नानासाहेब, फारच छान नोकरी आहे हो. नाही पण म्हणजे जरा लांबच जाणार मंडळी, नाही का? नानासाहेब, लांब म्हणजे काय अगदी परदेशी नाही हो. आंध्र प्रदेश मी त्या मनाने जवळच नाही का. आणि शिवाय मनाने जवळ आहेतच ते तुमच्या. हो हो, नाही ते ठीक आहे, पण मग चित्राचं काय? त्या पण चालल्या ना, त्या पण नोकरी सोडतायत. काय? हो. अहो पण खूप चांगला जॉब आहे तिचा हा. मग त्याला काय झालं? मी आहे ना, मी त्यांच्यासाठी पण एक परमनंट नोकरी बघेन ना तिकडे. शिवाय बरं का नानासाहेब, मनोजरावांनी निर्णय घेतला तिकडे जायचा. जय हो. हो का? हो हो. नाही मग ठीक आहे, आनंदच आहे म्हणजे. हो. नाही काय मिया बीबी राजी तर काय करणार आजी माझी, नाही का? जय हो, जय हो ना. जय हो, जय हो. हा बरोबर. काय हो, मनोज बद्दल काय म्हणत होते? सुरेशरावांनी मनोजसाठी काहीतरी नोकरी शोधली म्हणे आंध्र प्रदेशमध्ये. बोलले होते वाटतं आपल्याला, मला काय आठवत नाही. बोलले होते का ग? नाही म्हणजे माझ्याशी नव्हते ते बोलले, पण चित्राने मला सांगितलं होतं. आणि मनोज घेतोय म्हणे ती नोकरी. अगो बाई, मग चित्रा इथे एकटी राहणार की काय? नाही नाही, ती इथली नोकरी सोडणार आहे म्हणे. अहो, तिलाही तिथे काहीतरी नोकरी मिळणार आहे का मिळेल असं काहीतरी म्हणत होते भाऊ. नाना आलेच आम्ही. इथलं सगळं सोडून एकदम तिकडची कुठली नोकरी आणली यांनी? त्यांची ओळख असेल तिथे काहीतरी, नाहीतर नोकऱ्या काय अशा पडलेल्या आहेत का? अहो पण म्हणून जाऊ, आपलं काय ठरलंय? हे असल्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालायचं नाही. तू इथे लक्ष घाल. कार्ड कसे झाले ते सांग. जय हो बाबाजी, आज फोनवर फोन येत आहेत. जय हो, जय हो. मेघना, जय हो. मेघना, कशा आहात तुम्ही? जय हो. बरी नाहीये मी, आणि तुम्ही जे काय करताय ना ते बरोबर नाहीये असं वाटतंय मला. काय हे आंध्र प्रदेशचं? अहो अहो मेघना, मी तुम्हाला म्हणालो होतो की, मागेच म्हणालो होतो, त्या दाढीवाल्याला नोकरी बघतोय मी. म्हणालो होतो की नाही? असं नाही की तुम्हाला सांगितलं नाही मी. हा म्हणजे मी त्यांना फक्त ऑफर दिली. हा, मी कुठलीही जबरदस्ती नाही केली. आवाज त्याचा आपणच फोन आला सांगायला की ते ती नोकरी स्वीकारतायत म्हणून. जय हो, जय हो. आणि ते त्या विचित्रालाही बरोबर घेऊन जाणार, इकडच्या नोकरीचा राजीनामा द्यायला सांगणार. जय हो. का करताय बाबा हे सगळं? चित्राला इथून दूर घालवण्यासाठीच केला ना सगळा खटाटोप? मेघना, प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या हो तुम्ही. तुमच्या मनात हा जो गैरसमज आहे ना, तो काढून टाका की मी त्या विचित्राचा संसार उद्ध्वस्त करणार आहे, त्यांचं वाईट साईट करणार आहे. हा विचार काढून टाका हो. नाही म्हणजे मी तुमचा संसार वाचवण्यासाठी त्यांचा संसार उद्ध्वस्त करणार नाही, पण त्याच वेळेला तुमचाही संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मला सांगा हो मेघना, ते दोघे म्हणजे तो विचित्र आणि ही विचित्रा तिकडे जाऊन सेटल झाले चांगल्या पद्धतीने, छान आनंदात राहिले एकमेकांबरोबर, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हो? अहो पण बाबा, हे तुमच्या कसं लक्षात येत नाहीये? उद्या जर मनोजनं तीही नोकरी सोडली तर चित्राची किती फरफट होईल. तिनं तिची सध्याची नोकरी शाबूत ठेवणं फार महत्वाचं आहे, तरच ती सुरक्षित राहील. मेघना, मला तुमच्या सुरक्षेची जास्त काळजी आहे हो, तुमच्या सुरक्षेची. तुम्ही आणि जावई बापूंनी मिळून आनंदात सुखात संसार करावा म्हणून या विचित्रा जोडीला मी तिकडे लांब पाठवतोय हो, आंध्र प्रदेशला. बरं, आणि त्यात त्यांचंही भलंच होणार आहे. हा, हे लक्षात ठेवा.
तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत हो मी, मेघना. बाय. फोन ठेवतो मी. जय हो. जय हो. बाबा अर्चू, हा फोटो बघ. या फ्लॅटला हॉलला बाल्कनी आणि बेडरूमला बाल्कनी आहे. या फ्लॅटच्या फक्त हॉलला बाल्कनी आहे, बेडरूमला बाल्कनी नाहीये. आणि हा, या फ्लॅटला बाल्कनीच नाहीये, पण एरिया मोठा आहे. 1100 आहे एरिया. आता तू ठरव तुला कुठला फ्लॅट हवा आहे ते. सतीश, तुला जे योग्य वाटेल ते तू निवड. बिलकुल नाहीये अर्चू. आपण घर तुझ्यासाठी बदलतोय, त्यामुळे चॉईस तुझाच हवा. सतीश, तुला माहितीये मला का घर बदलायचंय ते. अर्चू, वेडेपणा करू नकोस. आणि मुख्य म्हणजे भावनेच्या भरात भरकटू नकोस. नाही सतीश, माझा निर्णय झालाय. खाली कोणाला सांगितलंस? नाना महिन्यात सांगितलंस? नाही अजून. आधी नाना महिन्यात सांग, लगेच दुसऱ्या घराच्या किल्ल्या तुझ्या हातात ठेवतो की नाही बघ. अर्जुताई, ये ना. दादा तुम्ही आता काय म्हणत होतात? तू कशासाठी आलीस इथे? काही विशेष? नाही ते, हा आठवलं. ताई तुम्ही खाली का नाही आलात? आणि घरी प्रोग्राम ठरलेला असताना तुम्ही मयूला भेळच खाऊ घालायला बाहेर का घेऊन गेलात? सांगा ना ताई, काय झालंय? चे ग, मला काय होणार आहे? आणि अगं भेळेचं म्हणशील तर मी साफ विसरले. आणि मयूनेच हट्ट केला की बाहेर जाऊया बाहेर जाऊया. म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि मी सुद्धा घरी बोर झाले होते ना. जाऊ दे, त्याविषयी नको बोलूया आपण. पण अहो ताई, तुम्ही खाली येणंच बंद केलंय. नक्कीच कारण आहे काहीतरी. प्लीज सांगा ना, काय झालंय? मेघना, अगं खरंच काही नाही ग. अगं हे पायाचं हे असंय, त्यामुळे घरात बरीच कामं पेंडिंग होती. म्हणून मग काल कपाट आवरायला काढलं मी. आणि अजूनही झालं नाहीच आहे का ते काम. मग काय, त्यामुळे मग त्यातच बिझी होते. तू जा खाली, मी येईन नंतर. नक्की? मेघना, अगं असं हॅड अँड फास्ट नसतं. वेळ मिळाला ना की येईन मी नक्की खाली. जा तू. बरं. पण दादा, मगाशी दुसऱ्या घराच्या किल्ल्यांबाबत काय म्हणत होतात तुम्ही? मी आले तेव्हा? अगं मेघना, आमचा चित्रा आणि मनोजच्या घरावरून विषय चालला होता. आपण रिसॉर्ट होम घेऊया असं म्हणत होतो आम्ही. ओ, ते दुसरं घर. घाबरलेच होते मी. 1 मिनिट. ओके ओके,
ठीक आहे, येते मी. अर्चुताई, या हा नक्की खाली. हो. अर्चू, तू मेघनाला सांगू शकली नाहीस. नानामाईंचं काय? त्यांना सांगू शकशील तू? ताई, कुठे बाहेर निघालात? अगं हो, मकर संक्रांतीसाठी वाण आणायचंय ना लुटायला. हा, येतेस का? नाही म्हणजे तुला हाक मारणारच होते मी आता. ऍक्च्युअली मला आवडेल यायला. मजा येते ना असं निवडायला, हे लुटूया का ते लुटूया. पण काय? ओ, संकल्प. रियाज करायचा आहे ना? चालू दे रियाज चालू दे. मी आता काय करते माहिती का, जाऊन जरा बघून येते काय काय आलंय. नंतर मग माईंशी पण बोलूया आणि आपण ठरवूया काय आणायचं ते. चालेल. आणि ना मी आता जरा अर्चूला पण खडसावून येणार आहे. शहाणी, आपण इकडे भेळ केली होती आणि बाहेर जाऊन खाऊन आली. अहो, विसरल्या त्या. कपाट आवराला काढलं होतं ना त्या नादात. तू जाऊन आलीस तिच्याकडे? हो, आत्ताच. ते भेळचं विचारायलाच गेले होते. तुला सांगू का, अर्चू आहे ना एक नंबरची नादिष्ट आहे. म्हणजे एक नाद लागला ना की तेच करत बसेल. आणि आजचं नाही आहे, कायम हेच आहे. बरं चल, मी येते. तुझं चालू दे रियाज. चल बाय. बाय बाय. सर, साइन. ओके. चित्रा, सॉरी मी चिडलो तुझ्यावर सकाळी. नाही, इट्स ऑल राईट. माझी चूक होतीच. मला मान्य आहे ते. आणि त्यासाठी ओरडा खावा लागणारच. बरोबरच होतं तुझं चिडणं. नाही, सहसा मी चिडत नाही. आणि त्यात तू माझी मैत्रीण आहेस. ती ऑफिसच्या बाहेर. इथे तू बॉस आहेस माझा. गुड. तू राईट पर्स्पेक्टिव्हने घेतलास. थँक्स. मनोज, हॅलो. हॅलो चित्रा, कशी आहेस तू? व्यवस्थित. रागवली आहेस ना माझ्यावर? नाही रे. कशासाठी? मला नोकरी नाहीये. मी त्या बाबतीत खूप चोखंदळपणा करतोय आणि म्हणून तुला खूप तडतड करावी लागते. मनोज, असं अजिबात नाहीये. खरंच. चित्रा, सकाळी आदित्य तुला ओरडला त्याबद्दल खूप वाईट वाटलं ग मला. खूप वाईट वाटलं तुझा रडवेला चेहरा बघून. मनोज, तुला असं वाटलं हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं. चित्रा, आय लव्ह यू. मी टू. आणि तुला आणखीन बरं वाटावं असा डिसिजन घेतलाय मी. काय? चित्रा, ती आंध्र प्रदेशची नोकरी आहे ना, ती घ्यायचं ठरवलंय मी. काय? हो. मनोज, अरे एकदम तू असा निर्णय? नाही चित्रा, तुला आणखीन त्रास होता कामा नये. माझं ठरलंय, आपण आंध्र प्रदेशला जातोय. आपण? हो. अगं तुला पण नोकरी मिळेल की तिकडे. मनोज, अरे ही हातातली परमनंट नोकरी सोडून? हो, सोडून. चित्रा, आदित्य तुला सकाळी ओरडला ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. अरे पण मनोज. तू मला काही सांगू नकोस चित्रा. आपलं ठरलंय, आपण जातो. तू आजच नोटीस देऊन टाक. हेच सांगायला फोन केला होता, आजच नोटीस देऊन टाक तू. अरे पण घरी आल्यावर बोलू आपण. अगं बोलायचं काय त्यात? ठरलंय म्हणजे ठरलंय.
आपण आंध्र प्रदेशला जाऊया, मस्त सेटल होऊया तिकडे. काय तू फक्त नोटीस देऊन टाकाच. ओके चल बाय, लव्ह यू. काय ग? आजच नोकरी सोडायची नोटीस दे असं म्हणतोय. काय? मेघनाच्या बाबांनी ती आंध्र प्रदेश मधली नोकरी आणली ना त्याच्यासाठी. हो पण तो घेणार आहे का ती? हो, निर्णय घेतलाय. तू नोकरी सोड, आजच नोटीस दे असं म्हणतोय. अच्छा, म्हणून त्या दिवशी मला विचारत होता की किती दिवस आधी नोटीस द्यावी लागते रिझाईन करायचं असेल तर. तू काय निर्णय घेतलायस? काय करू रे आदित्य? ताई, तुम्ही संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं बघितलं का, वाणाचं? हो ग, तुझी पहिली 5 वर्ष आहेत ना. पहिल्या वर्षी हळदी कुंकू असतं ते झालं, दुसऱ्या वर्षी बांगड्या असतात. तर आपले ते प्रदीप भाई आहेत ना, आपले प्रदीप भाई, हा त्यांचा ग मल्टीपर्पज स्टोर आहे आणि त्यांच्याकडे ना खूप छान छान वस्तू मिळतात. तर मी तुझ्यासाठी खूप बांगड्या बघून ठेवल्यात. तुला ज्या आवडतील ना त्याच लूट तू. हा फोटो काढून आणले, तुला दाखवते. आणि माई, तुमच्यासाठी ना असे मी 3-3 काचेचे ग्लास असलेला सेट बघितलाय. हा खूप छान आहे. फोटो काढून आणलेत, मी दाखवते तुम्हाला. पण खरं सांगू का विजया, आमच्या आश्रमातल्या मुलांनी की नाही खूप छान छान वस्तू बनवल्यात ग, आणि त्या विक्रीसाठी पण ठेवल्यात त्यांनी. हो, तर माझ्या मनात विचार होता की त्याच आपण लुटूया यावर्षी, नाही का हो? अय्या चालेल की, छानच आहे आयडिया. नाही मग मी प्रदीप भाईंना फोन करून सांगते, पहिली लिस्ट कॅन्सल करून टाका म्हणून. लगे हे तुमच्या बायकांमधलं छान असतं लुटालुटी. पण तुम्ही ते बायकांना देता ना ते जरा चुकीचं करता. अरे पुरुषांवर अन्याय हा. या छान, उमराच्या फुलाचं एकदाच दर्शन झालं बाई. वेळ झाला वाटतं खाली यायला आपल्याला. 2 दिवस घरात चैतन्य नाही तर सुनं सुनं वाटत होतं. कुठे दडी मारून बसली होतीस का? हा? वा, घे घे. नाही अगं नको, वर झालाय माझा. अगं घे ग, गोडभर देते तर घे की, एवढी प्रेमाने देते ती. हा बोला, काय म्हणताय? काय? अगो बाई, मला वाटलं तू आम्हाला काहीतरी सांगायला आलीस खाली. सांगायला म्हणजे काय, त्या दिवशी भेळ खायला आली नाही ना खाली, बाहेर गेली होती भेळ खायला. ते बोचत असेल म्हणून सांगायला आली असेल. माई, असं कसं लक्षात राहिलं नाही माझ्या? माझ्या लक्षात होतं ग, पण काय हो ना. अगं एवढं का तोंड पाडलंयस? काही हरकत नाही ग, होत असतं कधी कधी. पण भेळ खाल्लीस ना कुठेतरी, इथली काय आणि तिथली काय, मग झालं तर भरून पावले ग बाई. तू खाल्ली नसतीस ना भेळ तर आमच्या घशाखाली घास उतरला नसता. काय हो? हो, नाहीतर काय. आपल्या घरात म्हणजे एकाला ठेस लागली की दुसऱ्या जोड्यात पाणी, असं प्रेम आहे एकमेकांच्यात. तीच आपली कमाई आहे. काय संजीवनी? हो ना. काय ग अर्चू, काय झालं? सांगितलंस का खाली जाण्याबद्दल?
पण मला जायचंय सतीश. मला नाही राहायचंय इथे. इथे कोणालाच माझी पर्वा नाहीये. आणि तुझाही मान इथे नाही राहत. हे बघ अर्चू, मला विचारशील तर त्या सगळ्यांच्या प्रेमात कुठलीच खोट नाहीये. कुठलीच खोट नाहीये. हा, आता वागण्या बोलण्यात थोडस पुढे मागे होत असेल, पण तसं होतच ना. पण मग ते प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत का? प्रत्येक वेळी टिंगल टवाळीचा विषय अर्चूच का ठरते? अगं असं नाहीये अर्चू. असंच आहे सतीश, असंच आहे. तुझ्याही बाबतीत बघ ना सतीश. तू काहीही सांगितलंस तरी तुला सुद्धा गृहीतच धरतात की. आदित्यला, अमित दादाला त्यांच्या सासूरवाडीत जसा मान देतात तसा मान तुला इथे मिळतो. अगं अर्चू, मानपानाचं काय घेऊन बसलीस तू? आपण सगळे लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र. जगासाठी मी नानामाईंचा जावई असेन, पण नानामाईंसाठी मी त्यांचा मुलगा आहे, मुलगा. जसा आदित्य, अमित, तसा सतीश आहे त्यांच्यासाठी. आणि आपण सगळे आधी मित्र आहोत. नातं नंतर आलंय. पण आलं नंतर का होईना, पण नातं आलं ना. अगं, मग त्या नात्याचा थोडा तरी मान नको का ठेवायला? सतीश, तुम्हाला काहीच सांगू नको. मला काहीच ऐकायचं नाहीये. मी एक वेळ माझा अपमान सहन करेन, पण तुझा झालेला अपमान मी नाही सहन करू शकणार.